जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन. नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जक्षिततले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 79. मना पावना भावना राघवाची धरी अंतरी सोडी चिंता भवाची. भवाची जीवा मानवा भूली ठेली नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. श्रीराम. धरा श्रीवरा त्या हरा अंतराते तरा दुस्तरा त्या परा सागराते. सरावी सरा त्या भरा दुर्भराते करानी करा त्या खरा मत्सराते. श्रीराम. मना मत्सरे नाम सांडू नको हो अति आदरे हा निजध्यास राहो. समस्तामध्ये नाम हे सार आहे दुजी तुळना तुळिताही नसाहे. श्रीराम. बहुनामया रामनामी तुळेना अभाग्या नरा पामरा हे कळेना. विषा औषध घेतले पार्वतीशे जीवा मानवा किंकरा कोण पूसे. श्रीराम. जेने जाळीला काम तो राम ध्यातो उमेसी अति आदरे गुण गातो. बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे परियंतरी नाम विश्वास तेथे. श्रीराम. विठोणे श्री वाहिला देवराणा तया अंतरी ध्यास रे त्यासी नेना. निवाला स्वये तापसी चंद्रमौळी जीवा सोडवी राम हा अंतकाळी. श्रीराम. भजा राम विश्राम योगेश्वरांचा जपूने मिला नेम गौरी हराचा. स्वये निववी तापसी चंद्रमौळी तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. श्रीराम. मुखी राम विश्राम तेथेची आहे सदानंद आनंद सेवून राहे. तया विनतोषी न संदेहकारी निज धाम हे नाम शोकापहारी. श्रीराम. मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरी भक्त तो शक्त कामास मारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. श्रीराम. बहु चांगले नाम या राघवाचे अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे. करी मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवा हेची कैवल्य साचे. श्रीराम. जनी भोजनी नाम वाचे वदावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे. हरी चिंतने अन्न सेवित जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. श्रीराम. नये रामवाणी तया थोर हानी जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी. हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी
बहुवागळे बोलिली व्यासवाणी. श्रीराम. नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोलिजे राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. श्रीराम. अति आदरे सर्वही नाम घोषे. जय जय रघुवीर समर्थ. दशक 18वा. समास 3रा. निस्पृह सिकवन निरूपण. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीराम समर्थ. दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, याचा करू नये नास. दास म्हणे सावकास, विवेक पहावा. श्रीराम. न पाहता उत्तम विवेक, अवघा होतो अविवेक. अविवेके प्राणी रंक, ऐसा दिसे. श्रीराम. हे आपले आपण केले, आळसे उदास नागविले. वाईट संगतीने बुडविले, देखत देखता. श्रीराम. मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला. काम चांडाळ उठिला तरुणपणी. श्रीराम. मूर्ख आळसी आणि तरुणा, सर्वांविषयी दैन्यवाणा. काही मिळेना कोणा, काय म्हणावे. श्रीराम. जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही. उत्तम गुण काहीच नाही, अंतर्यामी. श्रीराम. बोलता येना बैसता येना, प्रसंग काहीच कळेना. शरीर मन हे वळेना अभ्यासाकडे. श्रीराम. लिहिणे नाही, वाचणे नाही, पुसणे नाही, सांगणे नाही. नेमस्तपणाचा अभ्यास नाही, बाष्कळपणे. श्रीराम. आपणास काहीच येना आणि शिकविलेही मानेना. आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी. श्रीराम. अंतरी एक बाहेर एक, ऐसा जयाचा विवेक. परलोकाचे सार्थक कैसे घडे. श्रीराम. आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला. तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. श्रीराम. एकाग्र करून या मन, बळेची धरावे साधन. एतनी आळसाचे दर्शन होऊच नये. श्रीराम. अवगुण अवघेची सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे. प्रबंध पाठ करीत जावे, जाड अर्थ. श्रीराम. पद प्रबंध, श्लोक प्रबंध, नाना दाटी, मुद्रा छंद. प्रसंग ज्ञानेची आनंद होत आहे. श्रीराम. कोणे प्रसंगी काय म्हणावे, ऐसे समजवून जाणावे. उगेची वा उगे सिनावे, कासयासी. श्रीराम. दुसऱ्याचे अंतर जाणावे, आदर देखोण म्हणावे. जे आठवेल ते गावे, हे मूर्खपण. श्रीराम. ज्याची जैसी उपासना, तेची गावे चुकावेना. राग ज्ञाना ताळ ज्ञाना, अभ्यासावे. श्रीराम. साहित्य संगीत प्रसंग माणे, करावी कथेची घमशाणे. अर्थांतर श्रवण मनने, काढीत जावे. श्रीराम. पाठ उदंडची असावे, सर्व काळ उजळीत जावे. सांगितले गोष्टीचे असावे, स्मरण अंतरी. श्रीराम. अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा. प्रचित येईल तो घ्यावा, अर्थमणी. श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह सिकवण निरूपण नाम समास 3रा. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीराम समर्थ. देहदुर्लभ निरूपण. देहाकरिता गणेश पूजन, देहाकरिता शारदा वंदन. देहाकरिता गुरुसज्जन, संत श्रोते. श्रीराम. देहाकरिता कवित्वे चालती, देहाकरिता धेने करीती. देहाकरिता अभ्यासिती नाना विद्या. श्रीराम. देहाकरिता ग्रंथलेखन, नाना लिपी ओळखण. नाना पदार्थ शोधन, देहाकरिता. श्रीराम. देहाकरिता महाज्ञानी, सिद्ध साधू ऋषीमुनी. देहाकरिता तीर्थाटणी, फिरती प्राणी. श्रीराम. देहाकरिता श्रवण घडे, देहाकरिता मननी पवाडे. देहाकरिता देही आतुडे, मुख्य परमात्मा. श्रीराम. देहाकरिता कर्ममार्ग, देहाकरिता उपासना मार्ग. देहाकरिता ज्ञानमार्ग, भूमंडळी. श्रीराम. योगी वीतरागी तापसी, देहाकरिता नाना सायासी. देहाकरिता आत्मयासी, प्रकटणे घडे. श्रीराम. एहलोक आणि परलोक, देहाकरिता सकळ सार्थक. देहे विण निरार्थक, सकळ काही. श्रीराम. पुरश्चरणे अनुष्ठाने, गौरांजने धूम्रपाणे. शीतोष्ण पंचाग्नी साधने, देहाकरिता. श्रीराम. देहाकरिता पुण्यशीळ, देहाकरिता पापी केवळ.
देह्याकरिता अनर्गळ सुचिस्मंत श्रीराम. देह्याकरिता अवतारी, देह्याकरिता वेशधारी, नाना बंडे पाषांडे करी, देह्याकरिता श्रीराम. देह्याकरिता विषयभोग, देह्याकरिता सकळ त्याग, होती जाती नाना रोग, देह्याकरिता श्रीराम. देह्याकरिता नवविधा भक्ती, देह्याकरिता चतुर्विधा मुक्ती, देह्याकरिता नाना युक्ती, नाना मते श्रीराम. देह्याकरिता दानधर्म, देह्याकरिता नाना वर्म, देह्याकरिता पूर्वकर्म म्हणती जणी श्रीराम. देह्याकरिता नाना स्वार्थ, देह्याकरिता नाना अर्थ, देह्याकरिता होई जे व्यर्थ आणि धन्य श्रीराम. देह्याकरिता नाना कळा, देह्याकरिता उन्हा आगळा, देह्याकरिता जिव्हाळा भक्तिमार्गाचा श्रीराम. नाना सन्मार्ग साधने, देह्याकरिता तुटती बंधने, देह्याकरिता निवेदने मोक्ष लाभे श्रीराम. देहे सकळा मध्ये उत्तमू, देहे राहिला आत्मा रामू, सकळा घटी पुरुषोत्तमू विवेकी जाणती श्रीराम. देह्याकरिता नाना कीर्ती अथवा नाना अपकीर्ती, देह्याकरिता होती जाती अवतार माळिका श्रीराम. देह्याकरिता नाना भ्रम, देह्याकरिता नाना संभ्रम, देह्याचेन उत्तमोत्तम भोगिती पदे श्रीराम. देह्याकरिता सकळ काही, देह्याविण काही नाही, आत्माविरे ठाई ठाई नभताच जैसा श्रीराम. देहे परलोकीचे तारू, नाना गुणांचा गुणागरू, नाना रत्नांचा विचारू, देह्याचेनी श्रीराम. देह्याचेन गायन कळा, देह्याचेन संगीत कळा, देह्याचेन अंतरकळा ठाई पडे श्रीराम. देहे ब्रह्मांडाचे फळ, देहे दुर्लभची केवळ, परिया देहास निवळ उमजवावे श्रीराम. देह्याकरिता लहान थोर, करीती आपुलाले व्यापार, त्याही मध्ये लहान थोर किती एक श्रीराम. जे जे देहे धरुणी आले, ते ते काही करून गेले, हरिभजने पावन झाले किती एक श्रीराम. अष्टदा प्रकृतीचे मूळ, संकल्परूपची केवळ, नाना संकल्पे देहे फळ घेऊन आले श्रीराम. हरिसंकल्प मुळी होता, तोची फळी पहावा आता, नाना देहांतरी तत्वता शोधिता कळे श्रीराम. वेलाचे मुळी बीज उदकरूप वेली समज, पुढे फळामध्ये बीज मुळीच्या अंशे श्रीराम. मुळाकरिता फळ येते, फळाकरिता मूळ होते, येणे करिता होत जाते भूमंडळ श्रीराम. असो काही एक करणे, कैसे कडे देहाविणे, देहे सार्थकी लावणे म्हणजे बरे श्रीराम. आत्म्याकरिता देहे झाला, देहाकरिता आत्मा तगला, उभय योगे उदंड चालिला कार्यभाग श्रीराम. चोरुण गुप्त रूपे करावे, ते आत्मयासी पडे ठावे, कर्तृत्व याचेन स्वभावे सकळ काही श्रीराम. देहामध्ये आत्मा असतो, देहे पूजिता आत्मा तोषतो, देहे बिडिता आत्मा क्षोभतो प्रत्यक्षाता श्रीराम. देहा वेगळी पूजा पावेणा, देहाविण पूजा फावेणा, जनी जनार्दन म्हणून जना संतुष्ट करावे श्रीराम. उदंड प्रगटला विचार धर्मस्थापना, तदनंतर तेथेस पूजेस अधिकार पुण्यशरीरी श्रीराम. सकट वचन करू येते, तरी मूर्खपण अंगी लागते, गाढवासी पूजिता कळते काय त्याला श्रीराम. पूज्य पूजेसी अधिकार उगेची तोषवावे इतर, दुखवू नये कोणाचे अंतर म्हणजे बरे श्रीराम. सकळ जगदांतरीचा देव, क्षोभता राहाव्या कोठे ठाव, जना वेगळा जनास उपाव आणिक नाही श्रीराम. परमेश्वराचे अनंत गुण, मनुष्य काय सांगावी खूण, परंतु अध्यात्मग्रंथ श्रवण होता उमजे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहे दुर्लभ निरूपण नाम समास चौथा. श्रीराम समर्थ, श्रीराम श्रीराम समर्थ. धान्य उदंड मोजिले, परित्या मापे नाही बक्षिले, विवरल्या विणतैसे झाले प्राणी मात्रासी श्रीराम. दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृती उडाले,
सहजची अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक खुणेसी बाणावे. जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध. मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास साधके पहावे सावकास. विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम. देहे तव 5 भूतांचा करता आत्मा तेथीचा. आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वाची काय मानुषाचे. ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्वसमुदाव उडाला. तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे. जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधाची आरती. वेदांत संमतीचा काव्यसिंधू भरला. श्रुतिशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महानुभाव संत जणी अनुभव चाखिला. अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. नवविधा भक्तिपंते रामरूप अनुभवी. चातुर्य निधी मोठा मायाचक्र उगवी. हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी. बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. 20 दशकींचा अनुभव जो पाहे. नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्माची होय. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे. कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेची आता. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा. उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशानी. दुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मुखी राम त्या काम बाधू शकेना. गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरिभक्त तो शक्त कामास मारी. जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. हनुमंता मुची कुळवल्ली राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नावे. आमुचे कुळी हनुमंत हनुमंता मुचे मुख्य दैवत. तया वीणा मुचा परमार्थ सिद्धितेन पवे सर्वथा. सायाम्हासी हनुमंत आराध्य दैवत श्री रघुनाथ. श्री गुरु श्रीराम समर्थ कायवणे दासासी. दाता एक रघुनंदन वरकडलंडी देईल कोण. तया सोडोण आम्ही जन कोणाप्रती मागावे. म्हणोणी आम्ही रामदास श्रीरामचरणी अमुचा विश्वास. कोसळोणी पडो हे आकाश आणि काची वासन पाहू. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ. जानकी देवी श्री रघुनाथ दैवत. मारुती उपासनाने मस्त
वाढविला परमार्थ रामदासी स्वधामासी जाता महाराम राजा हनुमंत तो ठेविला याची काजा सदा सर्वदा रामदासासी पावे खळी गांजिता ध्यान सांडोणी धावे आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा ध्यान करू जाता मन हरपले सगुणी जाहले गुणातीत जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण करी चापवाण शोभतसे राम माझे मणी राम माझे ध्यानी शोभे सिंहासनी राम माझा रामदास म्हणे विश्रांती मागणे जीवीचे सांगणे हितगुज शुकासारखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।